दुसऱ्या भागात तुमचं स्वागत. आत्ता आपण पायऱ्या चढल्यात आणि दातेगडावरच पोचलोय. मित्रांनो, किल्ला समजून घ्यायचा असेल तर ह्यो मॅप बघा. आत्ता सद्यस्थितीला मी इथं आहे ह्या ठिकाणावर. पायऱ्या चढून वर आला की तुम्हाला बुरुजासारखी आकृती दिसेल. ह्यो बुरुजच असावा. प्रवेश केलेल्या ठिकाणापासून जरा पुढे जायचं आणि डाव्या हाताला थांबायचं. मित्रांनो, ही जी भिंत आहे ह्या भिंतीच्या मधोमधच एक छोटीशी जागा बघायला भेटती. मला वाटतंय इथून पहारेकरी लक्ष ठेवत असतील किंवा ही जागा तोफा ठेवण्यासाठी असावी. तिथंच तुम्हाला एक पायवाट बघायला भेटेल. त्या पायवाटेनं सरळ पुढे जायचं. त्या रस्त्यानं तुम्ही पुढे गेला की उजव्या हाताला वळायचं आणि इथं थांबायचं. या ठिकाणी आला की तुम्हाला असा दगड बघायला भेटतो. त्याच्यावरती जायचं. ह्या ठिकाणी पोचताच मला विहिरीसारखी आकृती आणि बांधकामाचा अवशेष दिसलं. इथं अधीगर काहीतरी असावं. तुम्हाला प्रश्न पडला असेल, ह्या विहिरीत पाणी आहे पण इथं झाडच आहेत. सध्या मी गोल केलाय. आपण त्या ठिकाणावर जसा बाण चालतोय तसं पुढे जात राहायचं. जसं तुम्ही चालत जाल, मी ज्या ठिकाणावर गोल केलाय त्या ठिकाणी थांबायचं. इथं पोचताच आपल्याला जुन्या काळातल्या पायऱ्यांचा अवशेष दिसतात आणि त्याच्या शेजारीच पाण्याचं कुंड दिसून येतं. पाण्याचं कुंड बघितलं की त्याच्याच मागच्या साईडला जायचं आणि इथं थांबायचं. कारण ह्या ठिकाणी पोचताच आपल्याला जुन्या काळातलं बांधकाम आणि दगडांचा अवशेष दिसतात. मित्रांनो, पुढच्या भागात आपण बघणार आहे तलवारीच्या आकाराची विहीर आणि खंजीर दरवाजा.